यो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी, केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी, संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी। संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। भगवंत शिवांच्या प्रेरणेने आम्ही आजच तुझा सुमेरूस जाण्याचा प्रबंध करतो। आपण क्रोधित तर नाही आहात ना गुरुदेव? महर्षींना हनुमानाचे सत्य माहिती आहे। हनुमानांच्या जीवनाचा उद्देश त्यांच्यापासून लपलेला नाहीये। मग आपला पुत्र तिथे कसा सुखी राहू शकतो? असे पण तर होऊ शकते ना स्वामी की तो तिथे दुःखी आहे म्हणून मी इथे दुःखी आहे। हनुमान, तू विद्या ग्रहण करणार नाही? आशीर्वाद तर घेतला, आता पुढे काय करायचंय? राजन, अजून विद्या ग्रहण करण्यास सुरुवातही झाली नाही आणि तुम्ही समाप्तीबद्दल विचारताय। परंतु अचानक असे काय घडले ज्यामुळे आपण इथे आलात? राजन, हनुमानांच्या इच्छेविरुद्ध त्यांना शिक्षण नाही देता येऊ शकत। त्यांनी इथे येण्याचा हट्ट धरला आणि साक्षात महादेवांची प्रार्थना सुद्धा केली। अशा परिस्थितीत आम्ही तरी त्यांना कसे रोखू शकणार? ऋषीवर्य, आम्ही विवश आहोत। आम्हाला कळत नाहीये की आम्ही हनुमानाला शिक्षणासाठी कसे प्रेरित करू। आपली विवशता आम्हाला समजते राजन, आणि आम्ही हेही चांगल्या प्रकारे जाणतो की हनुमंतांना शिक्षणाची प्रेरणा महादेव शिवच देऊ शकतात। भोलेनाथांच्या सेवेत आणि प्रार्थनेमध्ये आमच्याकडून काही चूक तर नाही ना घडली? नाही, कदापि नाही। ही तर भगवंत शिवांची लीला आहे राजन। परंतु त्यांच्या या लीलेचे तात्पर्य काय? ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे राजन। निमित्त भले काहीही असो, हनुमानांनी कोणत्या अन्य कार्यासाठी हट्ट नाही धरला, माता पित्यांना भेटण्याचा हट्ट धरला आहे। तर मग यात अनुचित काय आहे राजन? ऋषीवर्य, हे सर्व तर ठीक आहे, परंतु शिक्षणात कोणतीही बाधा येता कामा नये ऋषीवर्य। नाही येणार राजन। आमची तर स्वयं इच्छा आहे की हनुमानांना दीक्षा देण्याची सुसंधी आम्हाला प्राप्त व्हावी। ऋषीवर्य, आपण हनुमानाला सोबत घेऊन जाणार? नाही माते, परंतु यापुढे मी कोणत्याही आश्रमात नाही जाणार। असे बोलू नये हनुमान। जीवनात काही बनायचं असेल तर त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, आणि तुला तर महान व्हायचं आहे, आणि ज्ञान प्राप्त केल्याशिवाय मोठे कार्य कसे संभव? मी मोठे कार्य करेन माते, परंतु मी आश्रमात नाही जाणार, कदापि नाही जाणार। आपण जावेच लागेल हनुमान, जावेच लागेल। परंतु पिताश्री। हनुमान, आम्हास काही ऐकायचे नाही। ऋषीवर्य तुमच्यावर किती प्रेम करतात, इतक्या दूर अंतरावर तुम्हाला इथे पोहोचविण्यास आले, आणि इतकेच नाही तर आश्रमाच्या नियमांना दूर सारून त्यांनी तुम्हाला अवकाश दिला, आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला आश्रमात नाही जायचं? मी सुद्धा हेच समजावित होते, परंतु हा तर हेच ठरवून आला आहे
की आश्रमात परत जायचेच नाही? नाही, हे कदापि शक्य नाही. मी एकदा सांगितलं ना की मला नाही जायचं आश्रमात. मी कदापि नाही जाणार. हनुमान, हनुमान! जाऊ दे त्यांना. या क्षणी अधिक काहीही बोलायची आवश्यकता नाही. स्वामी, हनुमानाला इतके क्रोधित होताना प्रथमच पाहिले आहे. आम्ही सुद्धा हनुमानांना प्रथमच हट्ट करताना पाहिले आहे. परंतु या आयुमध्ये जर शिक्षा प्राप्त केली नाही तर यांचे भविष्य अंधकारात लोटले जाईल. मी एकदा सांगितलं ना की मला नाही जायचं आश्रमात. मी कदापि नाही जाणार. मी एकदा सांगितलं ना की मला नाही जायचं आश्रमात. मी कदापि नाही जाणार. मी कदापि नाही जाणार. संकट मोचन जय हनुमान. हनुमान, आम्हास काही ऐकायचे नाही. ऋषीवर्य तुमच्यावर किती प्रेम करतात. इतक्या दूर अंतरावर तुम्हाला इथे पोहोचविण्यास आले. आणि इतकेच नाही तर आश्रमाच्या नियमांना दूर सारून त्यांनी तुम्हाला अवकाश दिला. आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला आश्रमात नाही जायचं. हे काय करीत आहात कुमार? काय झालं तुम्हाला? तुला का सांगू काय झालं ते? तू जा. हिला नका सांगू, तुम्ही मला सांगा. नाही सांगणार, नाही सांगणार, नाही सांगणार. ठीक आहे, मग आम्ही तुमच्या माताश्रींना सांगतो. जा, सांगा. काही येऊ दे, मी आश्रमात नाही जाणार. मातेला ठाऊक आहे की आश्रमात माझ्या कुठल्याच कार्याला पसंत नाही केलं जात. गुरुदेव सुद्धा मलाच दोष देतात. गुरुभ्रात्यांना माझं बळ पाहवत नाही. काय अर्थ आहे आश्रमात जाण्याचा? नाहीच जाणार. कदापि नाही जाणार. हनुमान, हे सर्व काय चालले आहे पुत्र? तुझी इच्छा तरी काय आहे पुत्र? मी आधीच सांगितलंय की माझी इच्छा काय आहे. परंतु का का नाही जायचे तुला आश्रमात? असे गुरुदेव तुला पुन्हा प्राप्त नाही होणार. जर तुला इथेच इतके कष्ट होत आहेत तर तू अन्य कुठल्या आश्रमात कसा राहशील पुत्र? मी अन्य कुठल्याच आश्रमात नाही जाणार आहे. मी इथेच विद्या प्राप्त करेन. परंतु तुला इथे कोण शिकवेल पुत्र? हा तर तुमचा निर्णय आहे. मला कसं ठाऊक? माता, तुमचं माझ्यावर प्रेमच उरलं नाहीये. तू तर आमचे प्राण आहेस पुत्र.
तुझ्याहून अधिक काय प्रिय असेल आम्हाला? तुला माहितीये, तुला प्राप्त करण्यासाठी आम्ही किती तपश्चर्या केली आहे. तर मग पुन्हा मला तुमच्यापासून दूर का करत आहात माते? दुसरी एखादी माता असं करेल का? होय पुत्र, ज्या मातेला आपल्या पुत्राला महान झालेलं पाहायचं असतं ना, ती असंच करते. आणि मग विद्या ग्रहण करणं ही तर आपली परंपराच आहे पुत्र. म्हणजे पिताश्री सुद्धा आश्रमात गेले होते? हो तर. म्हणूनच तर ते वानर प्रदेशाचे राजा आहेत. मला राजा नाही बनायचं माते. राजन, भविष्यात कधीही हनुमानांना एका राजाच्या रूपात पाहणे उचित नाहीये. जेवढं मी त्यांना जाणतो, ते कधीही एका सीमेच्या बंधनात नाही राहू शकत. ते आपल्या अद्भुत कार्यामुळे तिन्ही लोकात ओळखले जातील. आपली वाणी सत्य हो ऋषीवर्य. परंतु हे अद्भुत कार्य विद्या दीक्षेशिवाय कसे पूर्ण होऊ शकेल? हनुमानांची समस्या तर ही आहे की त्यांना आश्रमात पुन्हा जायचेच नाही. मी आश्रमात जाईन पिताश्री. मला क्षमा करा गुरुदेव. माझ्यामुळे तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागले. हनुमान, आम्ही तर केवळ गुरु असण्याचे दायित्व पूर्ण केले आहे. आम्ही तर आपले मार्गदर्शक आहोत आणि आम्ही तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करीत राहू जोपर्यंत आपण धर्माचा मार्ग अनुसरत नाही. मी माता आणि पिताश्रींच्या सुखासाठी काहीही करू शकतो गुरुदेव. तुम्ही जसं बोलाल तसंच मी करेन. परंतु काय पुत्र? मला गुरुदेवांना काही विचारायचं आहे पिताश्री. विचारा हनुमान, अवश्य विचारा. तसेही कधी वैद्य आणि गुरुपासून कोणतेही सत्य लपवता कामा नये. गुरुदेव, तुम्ही मला माझ्या चुकांबद्दल क्षमा केली आहे ना गुरुदेव? आपल्याला म्हणायचे तरी काय आहे हनुमान? हेच की तुम्ही मला आश्रमाचे कोणतेही कार्य करण्यासाठी रोखणार नाही ना? मला एक क्षणही शांत बसण्याची इच्छा नाही होत. तुम्ही मला आश्रमाचे कोणतेच कार्य करण्यास मनाई केली होती, म्हणून माझे मन खूप व्याकुळ झाले होते गुरुदेव. एकटेच बसून बसून मला मातेची आठवण येऊ लागली. राजन, आम्ही म्हटले नव्हते हनुमानांचे नाव तिन्ही लोकात प्रसिद्ध होईल. यांच्या शौर्य बलाने हे आपलं नाव तिन्ही लोकात प्रसिद्ध करतील. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. अभिमान तर आपल्याला हनुमानांचा वाटला पाहिजे. ऐकलेत ना हे काय म्हणाले? यांना एक क्षणही विश्राम करावासा वाटत नाही. संकट मोचन जय हनुमान. भक्तांनो, हनुमान अत्यंत खरे भक्त होते. त्यांना सेवा आणि भक्तीचे सर्वात पहिले शिक्षण त्यांची माता अंजनीकडून मिळाले होते. जेव्हा ते अंगवाहनांसोबत आश्रमात जाण्यास पुन्हा तयार झाले, तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते आपल्या माता पित्यांना कष्टी झालेले पाहू शकत नव्हते. गुरुजी, माता अंजनी तर हनुमान त्यांच्या जवळ नसण्यानेही दुःखी होत्या. हेच तर मातेचे ममत्व आहे. पुत्र जर मातेजवळ नसला तरी दुःख,
आणि विद्या ग्रहण करत नसेल तरीही दुःख. परंतु महादेवाची लीला न्यारी आहे. त्यांनी असे काही आयोजन केले की पुत्र आणि मातेचे मिलन तर झालेच, त्याचबरोबर शिक्षणातही बाधा आली नाही. काही दिवस सुमेरूत राहिल्यानंतर ते महर्षी अंगवाहनांसोबत आश्रमात जाण्यास निघाले. सुमेरू पर्वतावरून ते पंपा सरोवराकडे जाण्यास निघाले. ये हनुमान. हे स्थान तर अतिशय शांत आहे गुरुदेव. आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतो. होय हनुमान, तू अगदी सत्य सांगत आहेस. हे क्षेत्र महर्षी मातंग यांचं आहे आणि त्यांच्याच प्रभावामुळे हे क्षेत्र अत्यंत शांत आहे. तप आणि ध्यानासाठी अगदी अनुकूल. मला मातेने सांगितलं होतं की माझ्यावर महर्षी मातंग यांची खूप मोठी कृपा आहे. माझे नामकरण संस्कार त्यांनीच केले होते. अगदी सत्यच सांगितलं होतं. महर्षी मातंग भगवंत शिवांचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांच्या प्रेरणेनेच त्यांनी तुझे नामकरण संस्कार केले होते. हे सर्व काय होतंय गुरुदेव? तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत, परंतु ही धरणी कंपायमान का होत आहे? कदापि नाही सोडणार. आम्ही चुकीसाठी क्षमा नाही करत. हा आवाज तर किष्किंधा नरेश वालीचा आहे, परंतु हा आवाज खूप दुरून येत आहे. हा आवाज तर प्राचीन गुफेतून येत आहे गुरुदेव. असं वाटतंय की पुन्हा राक्षसांनी ऋषी मुनींवर आक्रमण केले आहे. परंतु वाचक ऋषींच्या आश्रमात वरुण भ्राता म्हणाले होते की मायावी आणि द्वंद्वबुद्धी मारले गेलेत म्हणून. तर मग हा आवाज? ते दोघे खूपच मायावी आहेत. मला याचा शोध घ्यायलाच हवा. हनुमान, तू कसला विचार करीत आहेस? काही नाही गुरुदेव, मला तिथे गेलंच पाहिजे. नाही हनुमान, तू नाही जायचंस. मी केवळ पाहून येतो गुरुदेव. मी शीघ्र परत येईन. हनुमान, तू नाही जायचंस. थांब हनुमान. हनुमान थांब. हनुमान. हनुमान. संकट मोचन जय हनुमान. कळत नाही कुठे गेलाय हा. हे महादेव, हे महादेव, त्याचं रक्षण करावं. जीव घेईन तुझा. सोडा मला क्षमा करा. मला सोडा, क्षमा करा मला. सोडा मला क्षमा करा. मला सोडा, क्षमा करा मला. हे तर खरंच जिवंत आहेत. तर मग वरुण भ्रातांनी असं का सांगितलं? चला, बरंच झालं. पुन्हा एकदा यांचा खेळ पाहण्याची संधी प्राप्त झाली. जीव घेईन तुझा. सोडा मला, सोडा. कदापि नाही सोडणार. आम्ही चुकीसाठी क्षमा नाही करत. मला जीवित राहू द्या. जीवित राहण्याचा अधिकार तर तू तेव्हाच गमावला होतास ज्या दिवशी तू किष्किंधा राज वालीला आव्हान दिले होतेस. वालीला आव्हान देणाऱ्याला या विश्वात कोणीही नाही वाचवू शकत.
तुम्हा दोघांमध्ये फारच प्रेम आहे. पडताही एकत्र आणि उठताही एकत्र. मी तर असं ऐकलंय की तुम्ही दोघं भूत आहात, पण तुमच्यात तर भूतांची काहीच लक्षणं नाहीयेत. अरे आम्ही राक्षस आहोत, राक्षस. तुझा काळ काळ आहात पण काळतोंडे आहात. तो बघ तिकडे. खूप उत्पात माजवला होता, आता नाही वाचू शकणार. मला सोडा, मला क्षमा करा. मला क्षमा करा. आश्चर्य आहे, अद्याप तू जिवंत आहेस. मी जिवंत कुठे आहे? मी तर मृता समान आहे. अद्याप नाही, अजूनही प्राण शेष आहेत तुझे. आता तू बनशील मृत्यूचा ग्रास. तू जो जघन्य अपराध केला आहेस त्यातून आता ईश्वरही तुला वाचवू शकत नाही. संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.